गुन्हेगार म्हणून साबित झालेल्या कारभाऱ्यांना शिक्षा देण्याचा। समस्त रयत जन हो, झुंजार मावळे हो, निष्ठावंत सरदार हो, महापंडित महाजन हो, त्या पवित्र श्रीमान रायगडावर हा असा प्रसंग उद्भवेल याचा आम्ही कधी स्वप्नातही विचार केला नव्हता। याच रायगडावर सत्वशील ब्राह्मण मुखातून मंत्रघोषांचा उद्घोष झाला। अग्निहोत्रांच्या हातून यज्ञ होमांची धूम्रवलय गगनमंडळात झेपावली। इथेच अभिजनांच्या ज्ञानाचं बीज अंकुरलं। आकाशातून पुष्पवृष्टी झाली, सप्त नद्यांच्या पवित्र जलाचं सिंचन झालं, सप्त सिंधू घागरीनं ओतप्रोत भरला आणि नयनरम्य मनोहारी शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात पार पडला। सोन्याच्या मोहरा शिवरायांवरून सत्का म्हणून ओवाळून खडक पाषाणावर टाकण्यात आल्या। त्यानं पाषाणावर उमटलेल्या सोनेरी व्रणांचं जेवढं कौतुक झालं तेवढंच कौतुक मावळ्यांच्या छातीवर उठलेल्या तलवारीच्या घावांचं झालं। सुगंधाचे उत्कर्ष झाले, मातीचे पांग फिटले। इथेच जय यात्रा निघाली। स्वस्ति साम्राज्यम भोज्यम स्वराज्यम वैराज्यम या अशा निनादांनी आनंद कल्लोळ उठले। स्वराज्यातल्या माता मावल्यांनी, मावळ्यांनी, भाट ब्राह्मणांनी आपापलं पुण्य रायगडासाठी अर्पण केलं आणि जेव्हा जेव्हा हे पुण्य अर्पण केलं गेलं तेव्हा तेव्हा हा रायगड एकेका अंगुळानं उंच उन्नत होत गेला। रायगडाची ही उत्तुंगता म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, स्वराज्यातल्या रयतेची पुण्याई आहे। आणि आज याच पुण्यभूमीत आम्हाला आमच्याच माणसांचा निवाडा करावा लागला आणि आता शिक्षा सुद्धा ठोठावाव्या लागत आहेत। स्वराज्यास राज्याभिषेक झालेला राजा सिंहासनाधिष्ठित असताना स्वराज्यात फंदफितुरीच्या राजकारणाला ऊत आला। विश्वासघाताची खोळ पांघरून हे कारभारी वावरू लागले। एकदा नाही तीनदा आम्हाला ठार करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आम्हाला कुणाचा काही वैयक्तिक विरोध असेल तर तो आम्ही समजू शकतो। कुणाला आमचे विचार पटत नसते, कुणाला आमची राज्यकारभाराची पद्धत पटत नसे, अशा वेळी विरोध व्हावा, जरूर व्हावा, पण तो विरोध समोरून व्हावा, पाठीमागून नाही। तसा तो समोरून विरोध झाला असता तर आम्ही खुलेपणानं मान्य सुद्धा केला असता, नव्हे यापूर्वी मान्य केला सुद्धा। जर पन्हाळगडी आम्ही कैद झालो असतो तर वर्ष दीड वर्षात आमची दाढी गळ्यापर्यंत आली असती, नख वाढली असती, अंगावरच्या पेहरावाची लक्तर झाली असती, कारण आम्ही काळकोठडीत असतो। आणि हे सगळं ठाऊक असूनही आम्ही कटात सामील असलेल्या कारभाऱ्यांना माफी दिली। इतकंच नाही तर सन्मानानं त्यांना मंत्रीपद सुद्धा दिली। का दिली? कारण आम्ही विचार केला ही स्वराज्यातली जुनी जाणती मंडळी आहेत, स्वराज्याच्या उभारणीत यांचं योगदान आहे। कालांतरानं यांना यांच्या चुका समजतील, ही मंडळी सुधारतील। नाही, तसं अजिबात झालं नाही। उलट यांनी एक पायरी पुढची गाठली, कैद करण्यावरून ठार मारण्यापर्यंत आले। आमच्या घोड्याची नाल ढिली करण्यात आली, आमच्या शयन कक्षात मारेकरी घुसले। इतकंच नाही तर आमच्यावर विषप्रयोग सुद्धा करण्यात आला। मातोश्रींनी दिलेल्या तित्तर पक्षांमुळे आम्ही बचावलो, पण तरीही हा झाला वैयक्तिक विरोध। आणि छत्रपती म्हणून हा वैयक्तिक विरोध आम्ही समजून घेतलाच पाहिजे। आणि हा विरोध वैयक्तिक समजून आम्ही सर्वांना माफी देत आहोत। राजे, माफी?
होय, माफी. कारण आमच्याकडे वैयक्तिक द्वेषभाव नाही. आणि दुसरं महत्वाचं कारण म्हणजे स्वराज्यात जातीय तेढ वाढू नये. कारण जे गुन्हेगार म्हणून सिद्ध झाले आहेत त्यात प्रामुख्यानं पंत आहेत, प्रभू आहेत. त्यामुळे आम्ही आज अनाजी पंतांना आणि कारभाऱ्यांना शिक्षा सुनावली तर इतर जातीतले लोक हातात टेंभे पलिते घेऊन पंतांची घरं जाळण्यासाठी पुढे सरसावतील. चूक एका अनाजी पंतांची असली तरी सुद्धा त्यांच्या संपूर्ण जातीला वेठीला धरण्यात येईल. मग 96, 92, पंचकुळ, सप्तकुळ, कमीतले, जमीतले, हमीतले अशा सगळ्या ठिणग्या त्यात पडतील आणि त्याचंही भांडवल करण्यात येईल. म्हणजे शिवा काशीदनं स्वराज्यासाठी हौतात्म्य पत्करलं, बलिदान दिलं, ते एक मावळा म्हणून. पण आज शिवा काशीदच्या समाधीवर दिवाबत्ती करतात ते केवळ नाभिक बांधव. दुसरा मनुष्य केव्हा शिवा काशीच्या समाधीवर दिवा लावणार? केव्हा आपण जातीपातीच्या भिंती तोडून स्वराज्याचा आणि केवळ स्वराज्याचाच विचार करणार? आज अनाजी पंतांना अटक झाली तर त्यांच्या ज्ञाती बांधवात केवढी नाराजी पसरली. उद्या शिक्षा सुनावली तर केवढा गजहब होईल. आणि स्वराज्य द्रोहाचा न्याय असला तरी सुद्धा त्याला जातीय रंग दिला जाईल. म्हणून आमचे हात कितीही शिवशिवत असले तरी स्वराज्यातला जातीय सलोखा कायम राहावा म्हणून आम्ही सर्वांना माफी देत आहोत. महाराज असं करू नये. अशी आम्ही आपणास विनंती करतो. वासुदेव शास्त्री. होय महाराज. धर्मपीठाचा प्रतिनिधी म्हणून मी आपणास निक्षून सांगतो, गुन्हेगारांना क्षमा करू नका. वासुदेव शास्त्री यांना शिक्षा द्यावी तर काय द्यावी? तानाजी पंत, बाळाजी पंत यांची गर्दन मारल्यानंतर ती रक्त भरली तलवार आम्ही कोणत्या डोहात धुवावी? महाराज क्षमा, परंतु आपण योग्य तो न्याय करावा. अनाजी पंतांचा मुलायजा करू नये. अनाजी पंत म्हणजे संपूर्ण ब्राह्मण जाती नव्हे आणि स्वराज्यासाठी आम्ही तसे मानणारही नाही. म्हणून म्हणतोय महाराज, एखाद्या आढीत एखादा आंबा नासका असतोच, तसाच हा. खंडोजी खोपडे देशमुख अफजल खानाला फितूर झाले म्हणून पाटील खोपड्यांचं स्वराज्यातल्या योगदानाचं मोल कमी होत नाही. बाजी घोरपड्यांनी स्वराज्यासाठी विरोध केला होता, पण महालोजी घोरपड्यांची स्वराज्य निष्ठा दुबळी ठरत नाही. एक मनुष्य किडका असला की संपूर्ण कोळीला तो बदनाम करू शकतो असे नाही. महाराज, अनाजी पंत म्हणजे काही समाज नव्हे. उलट आम्हाला या अनाजी पंतांचा अभिमान नाही, तर आम्हाला सोनोपंत डबेरांचा, गोपीनाथ पंत बोकिलांचा, चिमणाजी देशपांड्यांचा, घाका भट्टांचा, केशव भट्टांचा अभिमान आहे. असणार अनाजी पंत जर राजांच्या अन्नात विष घालत असेल तर त्याची कड घेणारेही मग स्वराज्य द्रोहीच म्हणावे लागतील. या निष्ठुर माणसानं आमच्या सेवा सहभागासही रक्ताचं गालबोट लावलंय. याला सोडू नका. धर्मपीठाचा प्रतिनिधी म्हणून मी आपणास ठामपणे सांगतोय, महाराज, स्वराज्य राहिलं तर हिंदुस्थान राहील. आपण राहिलात तर आम्ही राहू.
घरात दयामया नको. भीड धरू नका. जे असेल ते न्यायाने करा. शास्त्री बुवा, आपण खरंच खूप मोठं काम केलं. न्यायाचा तराजू पुन्हा एकदा राजांच्या हाती सोपवलात. वासुदेव शास्त्री, आपण अगदी बरोबर बोलत आहात. अगदी थोर विचार बोलला. स्वराज्याचा उदात्त आणि उन्नत हेतू तुम्हाला समजला, परंतु कारभाऱ्यांच्या लक्षात आला नाही. राज, हात जोडतो तुमच्या मोहर, पण आता थांबू नकासा. ही माणसं आपल्या स्वराज्यावरती उठल्या. ती नमक हरामी केले यांनी. मोठ्या महाराजांचं नाव घ्या आणि दाखवा तुमचा अवतार. खरं तर राज्य चालवायचं तर मुत्सद्दी मंडळी हवीतच. तलवारीच्या पात्याला बुद्धीची जोड लाभली तरच पराक्रम उठावदार होतो. आज जर आम्ही या कारभाऱ्यांना शिक्षा सुनावली तर स्वराज्यात मुत्सद्दी नावालाही उरणार नाही. या गुन्हेगारांना जीवानिशी मारावं असं आम्हाला वाटत नाही, मुळीच वाटत नाही. परंतु गुन्हाच एवढा गंभीर आहे की केलेली क्षमा केविलवाणी ठरेल. आणि म्हणूनच आम्ही लोकाग्रहास्तव तसेच स्वराज्यात न्यायाची चाड राहावी आणि बंधपितुरांना स्वराज्याचं कडक धोरण माहीत व्हावं, तसेच राजा आणि राज्य यांच्याशी कसं वागावं हे समजावं म्हणून शिक्षा फरमावत आहोत. असं म्हणतात की शत्रू, कर्ज आणि व्याधी कायम पूर्णपणे नाहीशा करायच्या असतात, कधीच अर्धवट सोडायच्या नसतात. आम्हाला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, आमच्यावर विषप्रयोग करण्यात आला, याविषयी आमची आत्ताही तक्रार नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेलं, वाढवलेलं हे स्वराज्य तोडून अकबराला देण्याचा गुन्हा अक्षम्य. या राष्ट्रद्रोहाला दुसरं नाव नाही. इथे क्षमा हा शब्द उभा सुद्धा राहू शकत नाही. इथून पुढे बंधपितुरी करण्यापूर्वी 1000 वेळा विचार केला जावा, म्हणून आम्ही या गुन्हेगारांना शिक्षा फरमावत आहोत. ज्यांनी पन्हाळगडावर आमच्यावर घातपात करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले, सर्व माहीत असूनही डोळे झाक केली आणि कटात सामील झाले, ते सोमाजी नाईक बंकी आणि त्यांची 2 मुलं, तसेच बहिर्जी मालसावंत यांचा टकमक टोकावरून कडेलोट करण्यात यावा. ज्यांनी आमच्या जेवणात प्रत्यक्ष विष कालवलं, त्या बापूजी माळी आणि सूर्याजी निकम यांच्या मुलांचा शिरच्छेद करण्यात यावा. स्वराज्याचे जबाबदार मंत्री असूनही जे कारस्थानात सामील झाले ते जनार्दन पंत आणि ज्यांना अकबराची देखभाल करण्याचं काम सोपवलेलं असताना ते अकबराला जाऊन मिळाले आणि पंतांच्या गाठी भेटी करून दिल्या ते राघव वासुदेव यांना तोफेच्या तोंडी देण्यात यावं. ज्यांनी शिवछत्रपतींच्या विचारांना काळीमा फासला, स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतींच्या हत्येचा प्रयत्न केला आणि तमाम मावळ्यांनी शिवप्रेरणेनं उभारलेलं हे हिंदवी स्वराज्य एका आश्रिताला देण्याचं कुटील कारस्थान रचलं त्या राजद्रोह्यांना, अर्थात हिरोजी फर्जंद, बाळाजी पंत चित्रे, औजी बाळाजी पंत चित्रे, सोमाजी दत्तो प्रभुणीकर, त्र्यंबकजी भोसले,
आणि अनाची तत्तो प्रभुणीकर यांना हत्तीच्या पायी देण्यात यावं. मरेपर्यंत, मरेपर्यंत, मरेपर्यंत. छत्रपती संभाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं. दरबारात सुनावलेल्या शिक्षेची अंमलबजावणी उद्याच औंढाच्या माळावर करण्यात येईल. छत्रपती संभाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं, छत्रपती संभाजी महाराजांचं. कावेरी, तू चांगलं केलं नाहीस. तुम्ही केलं ते चांगलं केलं. तुला पतीपेक्षा राजा मोठा वाटला. वावग काय आहे त्यात? बायको असून माझ्या मुळावर उठलीस तू. फार अगोदरच उठायला पाहिजे होतं. उशीरच झाला. कावेरी, कानफाट फोडेन. तुम्ही तेच तर करत आलायत आतापर्यंत. फार चुकीचं वागलीस तू. पुढच्या जन्मी चांडाळीण होशील. मग आत्ता कसलं जिणं जगतीये मी? ज्या घरात शांतता नाही, आनंद नाही, दुसऱ्याचा दुस्वास, राजाचा तिरस्कार, कटकारस्थानानं ऊत, ते घर चांडाळाचंच की. कावेरी, काय बोलतेस तू? खरं तेच बोलतेय मी. मी तुला माफ करणार नाही. माझ्या विरोधात साक्ष देतेस. स्वतःचा संसार मोडलास. पडक्या चुलीत मोडकं लाकूड. काय करायचाय तो संसार? मी माझा संसार सांभाळत बसले असते तर लाखो संसार उघड्यावर आले असते. मी दुःखी होईन, पण कितीतरी बायका सुखी होतील. म्हणजे कुर्बानी दिलीस तू. यावी लागली पंत. आणि हे करताना मला आनंद नाही झाला. पंत, अहो कुणाला वाटेल आपल्या दारातली रांगोळी विस्कटायला? कोणाला वाटेल आपल्या दारीचं तोरण तोडायला? कोणाला वाटेल आपल्या हातातला चुडा फोडून टाकायला? कोणाला वाटेल आपल्या नाकातली नथ काढायला, गळ्यातलं मंगळसूत्र काढायला आणि कपाळावरचं कुंकू पुसायला? आनंद वाटेल एक स्त्री देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं लग्न करून आलेली, तिला असं करावंसं वाटेल, राजी खुशीनं करेल ती. पण मला करावं लागलं पंत. कारण तुमचा स्वभाव, तुमची महत्वाकांक्षा. लक्षात ठेवा, सहज आली आणि सुवासीन झाली असं होत नसतं. सुवासीन होण्यासाठी खूप सायास पडतात. ते तुम्हाला कळलेच नाही. मी डाव मोडलात पंत. समर्थांचे बोल सुद्धा तुम्हाला बदलू शकले नाही. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, ही हाक तुम्हाला ऐकूच आली नाही. तुम्हाला ऐकू आले सुभान अल्लाह, माशा अल्लाह, आणि तुम्ही अकबराकडे धावला. पण तिथे जाताना पाचाडच्या समाधीवर काळ्या पाषाणात कोरलेली आऊसाहेबांची सोन्याची पावलं नाही दिसली. कावेरी, ती सोन्याची पावलं मस्तकास लावली असती तर उद्या हत्तीचा पाय मस्तकावर कशाला पडला असता?